मी त्यांना हे पण सांगितलं की तुम्ही ते नुसतं न्यायचं म्हणता आणि याच्यातच 50 गोष्टी घालता, कारण याला उद्घाटन करायचं नाही. नारे पाट्या फुकटच्या आहेत त्या, नाव टाकलं की भूमिपूजन, नुसते नारळ हाणते. तसं नाही, ते गप्पा 5-6 वर्षाच्या आत संपलं पाहिजे इतक्या मशीन लावा आणि सगळीकडे पाणी द्या. शेतकरी सुखी समाधानी होतो, कर्जबाजारी होणार नाही, बिचारा आत्महत्या करणार नाही. हेही कामगार मला वाटतं त्यांनी प्रपोजल तयार करून केंद्राकडे मांडलं सुद्धा, अशी पण माहिती आहे. त्याच्यात जर सगळ्याच आमदारांनी, सगळ्या पक्षातल्या आमदारांनी, सगळ्या पक्षातल्या माजी आमदारांनी, सगळ्या राजकीय बांधवांनी जर त्याच्यात लक्ष घातलं तर बीड जिल्ह्याला पाणी होईल. निवडणूक ही वेगळी प्रक्रिया आहे, कोणी निवडून येईल, कोणी काय होईल, कसं होईल, परंतु पाणी जर सगळ्या बीड जिल्ह्यातल्या राजकीय नेत्यांनी विचार करून जर ठरवलं तर हे पाटव वळवायचे जायकवाडी धरणाचे, तर काही होऊ शकतं. सगळ्या जणांनी सरकारला मागणी केलं, होणार नाही का? सर्व पक्षी एक शिष्टमंडळ तयार करून बीड जिल्ह्याला आणि पलीकडून म्हणजे दोन्ही बी डावे आणि उजवे कालवे येतं, यांना उपकालवे बनवायचे आणि पाणी जाऊ द्यायचं. शेतकरीच आत्महत्या करत नाही. तुम्हाला या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं महेश भैया खूप मनापासून शुभेच्छा देतो. त्याचं कारण की तुम्ही किती जिद्दीनं लढता हे आम्ही सुद्धा बघतो, कोण करत नाही असले, परंतु तुम्ही खूप लावून धरताय. वडिलांचा वारसा तुम्ही पुढे चालवला आणि गोरगरिबांना तुम्ही या प्रदर्शनाच्या माध्यमातून वेगळ्या नवीन अशा माहित्या देतात. त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक. तुम्ही असेच यशस्वी व्हावं, आम्ही तो सगळे तुमच्या सोबत येत थांबतो. सगळ्यांना धन्यवाद. जय शिवराय.